नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? आज आपण मोत्यांची फुलं बनवणार आहोत. या मोत्यांच्या फुलांचा वापर तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगाच्या मोत्यांच्या लडा विकत मिळतात. तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला जो रंग आवडेल त्या प्रकारच्या मोत्यांच्या लडा विकत आणून मी दाखवल्याप्रमाणे फुलं तयार करू शकता. त्यासाठी लागणारे साहित्य: एक कैची वापरलेली आहे, 4 नंबरचे लाल रंगाचे मोती वापरलेले आहेत आणि नायलॉनचा धागा वापरलेला आहे फूल बनवण्यासाठी. एक सुई सुद्धा घेतलेली आहे आणि पांढऱ्या रंगाचे 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण फूल कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत. अशा रंगाचं आणि अशाच पद्धतीने फूल बनवणार आहोत. सुरुवातीला आपण सुई नायलॉनच्या धाग्यामध्ये ओवून घेतलेली आहे आणि नायलॉनचा शेवटचा जो धागा आहे, जसं आपण आपल्या धाग्याला गाठी मारतो त्याचप्रमाणे या नायलॉनच्या धाग्याला सुद्धा शेवटी 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपण जे मोती ओवणार आहोत ते मोती बाहेर निघू नये. सुरुवातीला आपण 8 पांढरे मोती घेतलेले आहे. सुरुवातीला जेवढे मोती घेतले तेवढ्याच पाकळ्यांचे फुलं तयार होतात. त्यामुळे मी 8 पाकळ्या बनवण्यासाठी 8 मोती घेतलेले आहे आणि सुरुवातीचा जो मोती आहे शेवटचा, त्याच्यामधून सुई काढून याला गोल राऊंडमध्ये तयार करून घेतलेला आहे आणि धागा चांगला ओढून घ्यायचा आहे. अजून एक गोल राऊंडमध्येच हा जो नायलॉनचा धागा आहे, सर्व मोती काढून पूर्ण गोल राऊंडमध्ये हा धागा फिरून घेतलेला आहे. सुरुवातीला 3 मोतीमधून धागा काढून घेतला, पुन्हा 3 मोतीतून, आता राहिलेल्या 2 मोतीतून धागा काढून पूर्ण गोल राऊंड आपण नायलॉनचा धागा फिरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने गोल राऊंड बनवल्यानंतर पूर्ण नायलॉनचा धागा गच्च ओढून घ्यायचा आहे. एक लाल मोती घेतलेला आहे, हा लाल मोती सुद्धा यात टाकून घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण जे 8 मोती घेतले, लाल मोती टाकल्यानंतर पुन्हा 8 मोती यामध्ये ओवून घेणार आहोत. 8 मोती ओवल्यानंतर पुन्हा 3 लाल रंगाचे मोती टाकून घेणार आहोत. 3 लाल मोती ओवल्यानंतर लाल मोतीच्या खाली जो पांढरा मोती आहे त्याच्यातून एका मोतीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यामुळे वरचे जे लाल मोती आहे ते पक्के बसतात आणि त्यानंतर हे धागा ओढल्यानंतर पुन्हा 7 पांढरे मोती यामध्ये आपण ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली एक पाकळी तयार झालेली आहे. सर्व मोती ओवल्यानंतर पूर्ण धागा लाल रंगाच्या मोतीतून काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण धागा ओढून घ्यायचा आहे. एक पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर लाल रंगाच्या बाजूला जो पांढरा एक मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि पुन्हा पूर्ण धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर अजून एक लाल मोती टाकून घ्यायचा आहे आणि सुरुवातीप्रमाणेच दुसरी अजून एक पाकळी तयार करायची आहे. पुन्हा आपण लाल मोती टाकल्यानंतर 8 मोती पांढरे घेतलेले आहे. 8 पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत. हे पांढरे मोती ओवल्यानंतर सुरुवातीप्रमाणेच पुन्हा 3 लाल मोती घेणार आहोत आणि हे 3 लाल मोती सुद्धा ओवून घ्यायचे आहेत. हे मोती ओवल्यानंतर पूर्ण धागा चांगला ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल मोतीच्या खाली जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोतीतून एका पांढऱ्या मोतीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून वरचे जे लाल मोती आहे ते चांगले पक्के बसतील आणि चांगला धागा ओढून घ्यायचा आहे, टाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 7 पांढरे मोती घेतलेले आहे. हे मोती सुद्धा आपण ओवून घेणार आहोत. हे सर्व 7 मोती ओवल्यानंतर पुन्हा हे मोती खाली करायचे आहे आणि खालचा जो लाल रंगाचा मोती आहे शेवटचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. एकाच लाल मोतीतून सुई बाहेर काढायची आहे आणि ही सुई लाल रंगाच्या मोतीतून बाहेर काढल्यानंतर लाल रंगाच्या बाजूला जो पांढरा मोती आहे त्याच्यातून पुन्हा एका मोतीतून बाहेर सुई काढून घ्यायची आहे. पुन्हा सुरुवातीप्रमाणेच सर्व पाकळ्या तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे लाल रंगाचा एक मोती टाकून सुरुवातीप्रमाणे सर्व पाकळ्या 8 पाकळ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि मध्यभागून धागा बाहेर काढून एक सरगाठ मारून घेतलेली आहे. 1 किंवा 2 गाठी मारल्यानंतर लाल रंगाचा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. लाल रंगाच्या मोतीतून सुई बाहेर काढल्यानंतर तुम्ही त्याच्यावरचे जे 3 मोती आहे त्याच्या 3ही मोतीतून सुई बाहेर काढायची आहे. 3 किंवा 4 मोतीतून सुद्धा तुम्ही बाहेर सुई काढली तरी चालेल. 3 मोतीतून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि एक लाल रंगाचा मोती घेतलेला आहे. हा मोती ओवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला जी पाकळी आहे त्याच्यातून खालच्या साईडचे जे 3 मोती आहे, 1 2 3,
त्या तिन्ही मोतीतून खालच्या साईडला सुई टाकून घ्यायची आहे. त्या तिन्ही सुरुवातीला वरच्या साईडची तिसरा मोती, त्याच्या खालचा असे 3 मोतीतून खाली सुई काढून घेतलेली आणि धागा चांगला ओढून घ्यायचा आहे. पुन्हा बाजूला जे पांढरे लाल मोतीच्या वर जे 3 मोती आहे बाजूच्या लाईनमध्ये, त्या तिन्ही मोतीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. 3 मोतीऐवजी तुम्ही 4 मोती सुद्धा घेऊ शकता सुई काढून. आता पुन्हा एक लाल मोती घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने पुन्हा बाजूला जी पाकळी आहे त्याच्यातून खालच्या साईडचे जे 3 मोती आहेत त्याच्यात धागा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा वरच्या बाजूला जे 3 मोती आहे त्याच्यातून धागा काढून अशा पद्धतीने फूल तयार करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण फूल तयार केल्यानंतर इथे मी 3 मोतीतून सुई बाहेर काढून लाल मोती टाकलेला आहे आणि बाजूला जे निळ्या कलरचे फुलं आहेत इथे मी 3 मोतीचा वापर केलेला आहे लाल फुलांसाठी आणि निळ्या कलरच्या फुलांमध्ये 4 मोती पांढरे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक निळ्या रंगाचा मोती टाकून घेतलेले आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा फूल तयार करू शकता. अशा प्रकारे फूल तयार झालेले. आता आपण याला गाठ मारून घ्यायचे. मध्यभागून सुई बाहेर काढायची आहे आणि बाजूला जो धागा आहे त्याच्यातून सुई काढून अशा पद्धतीने धागा ओढून टाईट करायचा आहे आणि गाठ मारायची. अशाच पद्धतीने अजून एकदा मधून सुई बाहेर काढून घेऊया आणि नेहमी आपण जशी दोऱ्याला गाठ मारतो तशाच पद्धतीने धाग्यातून सुई काढून चांगली सरगट पाडून घ्यायची आहे आणि आपण राहिलेला जो धागा आहे तो कैचीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे अगदी झटपट असे आपले मोत्यांचे फूल तयार करून घेतलेले आहे. हे फूल तुम्ही चौरंगाच्या बाजूला किंवा रांगोळीमध्ये डेकोरेशनसाठी वापरू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज किंवा व्हिडिओ जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.